तयारी झाली देवेंद्र? वा बा, शिरप्या करतोय सगळी तयारी. देवेंद्र, या टायमाला आर या पार. लई नाटकं झाली त्यांची. आपल्या मळ्यात पाय ठेवण्याची हिंमत त्यांनी केलीये. आणि एकदा तुम्ही समजावून सुद्धा तुमचा शब्द मोडला त्यांनी. आज जर हाताला सापडला ना आबा, तर जित्ता नाही सोडणार त्याला. मिस्टर विघ्नेश. यस. तुमच्यावर कंपनीच्या पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अफरातफर? अहो नाही साहेब, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली. कोणीतरी नाही, मिस रेवती पोतनीस, तुमच्या चॅनलच्या मालकीण. त्यांनीच तुमच्या विरुद्ध ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची. अहो नाही साहेब, तसं काही नाही आहे. मग तर प्रश्नच मिटला. हवादार बघा रे. अहो काय करताय तुम्ही? अहो हे बघा, माझं ऐका प्लीज. हे बघा साहेब, मी खरं सांगतोय, मी काही केलं नाहीये. साहेब, झडतीचं काम फार सोपं होतं. हे बघा. हे काय आहे? नाही साहेब, हे कंपनीचे पैसे नाही आहेत. मी चोरी केलेली नाहीये. मग हे इतके पैसे तुमच्याकडे आले कुठून? ते मला. यू आर अंडर अरेस्ट. मला सांग, तुझे आबा कुठे आहेत? तुम्ही दोघं बरोबरच गेला होतात ना? आई, आबा ठीक आहेत, नको काळजी करूस. अरे काळजी नको करू तर काय करू? तुम्ही दोघंही डोक्यात राग घालून इथून निघून गेलात. आणि आता समोर बघितल्यावर जीवाला घोर लागल्याशिवाय राहील का? देवेंद्र, मला खरं खरं सांग, कुणाच्या जीवाशी खेळ करून आलायस? आई, तुला सांगितलं ना, यात तू पडायचं नाहीस. आमच्या विरुद्ध डोकं वर काढणाऱ्याचा फणा आम्ही असाच चेचून टाकतो. हॅलो अभ्यंकर साहेब, मी विघ्नेश बोलतोय. हा विघ्नेश, बोल रे. साहेब, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. मला ऑफिस मधून पैसे चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केले. काय? होय साहेब, रेवती मॅडमने पोलिसात तशी तक्रार केली. तुमचं ऐकून फुकट अडकलो या सगळ्या झंझटीत. आता तुम्हीच सोडवा मला. हे जास्त आवाज करू नकोस. आणि एक लक्षात ठेव, त्या पोलीस स्टेशन मधून मला फोन करून जर मला अडकवलंस ना, तर तुझीही सुटका होणार नाही. पण साहेब, मला नाही राहायचं इथे. तुम्ही काही करा, पण मला इथनं सोडवा. नाहीतर खरं काय ते मला पोलिसांना सांगावं लागेल. हे बघ विघ्नेश, असं मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस रे. हे बघ, तुला कसं सोडवायचं ते बघतो मी. पण आता आजची रात्र जाऊ दे. उद्या तुला सोडवलं म्हणूनच समज. चल, फोन ठेव आता. हॅलो इन्स्पेक्टर, मी रेवती पोतनीस बोलतेय. बोला मॅडम. इन्स्पेक्टर, त्या माणसाने एवढी मोठी रक्कम कुठून आणली आहे त्याबद्दल काही सांगितलं का? नाही मॅडम, तो अजूनही तोंड उडायला तयार नाहीये. आम्ही त्याला नाना परीने विचारायचा प्रयत्न केला, पण तो काही बोलतच नाहीये. हे बघा इन्स्पेक्टर, जोपर्यंत तो कॅश कुठून आणली आहे हे सांगत नाही, तोपर्यंत लॉकअप मधून त्याची सुटका करायची नाही. ओके? ओके मॅडम, तुम्ही म्हणाल तसंच होईल. ठीक आहे. रेवती दी, अगं काय झालं? अगं खाली अभ्यंकर काका आलेत मला भेटायला. काय? अभ्यंकर काका मम्माला भेटायला घरीच आलेत?